नमस्कार मंडळी. आज काय हाय फ्रेंड्स म्हणणार नाही मी, आपली मराठी भाषाच आपल्याला शोभते. तर हे पाठीमाग आहे सोयाबीन आहे बघा. ते छोटं आहे तुकडं आपलं. याला काल पाणी दिलं मी. आणि पलीकडं मोठं तुकडा आहे ना 1 एकराचा, त्याला पाणी द्यायचं काम चालू आहे. त्या इंजिनने पाणी चालू आहे आपलं. इथं हे कडवळ आहे. हे कडवळ आहे ना किती दाट आहे. आता दाखवतो मागायचं. हे लहान मोठं दिसत असेल तुम्हाला. तर हे ना पहिल्यांदा कापून पुन्हा डबल खोडवा फुटलेला आहे. तर किती छान आहे आपलं हे. आपण जे पेरलेलं असतं ना त्याच्यापेक्षा पण सुंदर आहे. काळवटी रान आहे ना, आणि काळवटी रान असल्यामुळं काळवटी रान आणि ते पहिलं कापून गेलं आणि पाऊस चालू होता सारखा झिमझिम, तर ते खूप चांगलं फुटलंय नंतर. त्याच्यामुळे आम्ही असंच राखलंय त्याला. पावसामध्येच विऱ्या टाकून दिलेला होता आणि मग चांगलं फुटले. तरी अजून त्याला पाणी दिलं नाही. पाणी दिल्यानंतर पटपट मोठं होईल. आणि तर मी काय सांगत होते, हे सोयाबीन आहे ना, पाणी देताना ना सगळ्याच शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे. याच्यामध्ये ना हे असतं साप बीप आपण म्हणतो ना, तर हे दाट पाला आहे ना, याच्यामध्ये दिसत नाही आपल्याला पाणी देताना. आपण पाणी कडेला गेले काय पाण्यासाठी आतमध्ये येतो आणि मग साप बीप चावण्याची भीती असते. तर पाणी तर द्यावंच लागतं आपल्याला मालाला, पण काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याने काळजी घ्या आवर्जून. आम्ही सुद्धा आता कधी असं कालच मी फोन असं म्हणजे मी पाणी भरत होते आणि दीदीचे पप्पा गेले ट्रॅक्टर घेऊन पाळी घालायला, म्हणून मला म्हणले 1-2 बारी देते, म्हणून मग मी आले होते आणि आनंद जमला त्यांना पाण्याचं. म्हणजे कुणी पाणी गेले मला काय दिसतं ना, जबर 1 बारा देऊन म्हणून मी आले होते. आणि चिखलात माझी पट्टी, पण ते पट्ट्याचं रान आहे ना, जिथं 12 दिलं तिथं आपण पाटात उभं राहतो ना इतकं. आणि पट्ट्या माझ्या सैल झालेल्या थोड्याशा. गेली चिखलात, म्हणलं झालं नुकसानच झालं. 1 12 दिलं आणि वाटळच झालं म्हणलं. पण मी 12 दिलं आणि पाणी बघत बघत अर्ध्या वाफापर्यंत दुसऱ्या गेले, पाणी कुठवर गेले बघायला. तर ते वरून चाललेलं मला दिसलं की पायात पट्टी नाही. मग मी काय केलं, पुन्हा रिटर्न गेले आणि जिथं 12 द्यायला मी उभी राहिले होते ना, 12 आडवं केलं आपण पाटात उभं राहतो, ते 12 उकारलं थोडंसं, तिथंच पट्टी मला लगेच सापडली. म्हणलं बरं झालं. आणि आता आलेली मी हे करायला, आपली बाजरी खुरपायला. हिचं तर काही कौतिक सांगूच नका. काल म्हणलं होतं महिला येणार आहे आणि महिला आल्यानंतर आमची बरीच लय खुरपून होईल बाजरी, पण झाली तर काहीच नाही. आम्ही दुपारपर्यंतच खुरपतो. ते महिलेची वाट बघून बघून अख्खा मूड ऑफ झाला. लवकर आलं होतं याच्यासाठी, इजनाचा आवाज येत असता. पाणी भरायला चालू आहे 2-3 दिवस झालं त्याचं, बाजरी सोयाबीन. आणि मग नंतरून हे पावसाचं असं वातावरण होत आहे ना, आणि मग दिदीचे पप्पा गेले ट्रॅक्टर घेऊन पाळी घालायला वरच्याला ना, आमच्या डोंगराकडे शेती ना तिकडं. आणि मग मला ते पाणी घालायला तिकडं 2-3 हेलपाटे मारावे लागले. आणि मग बाजरी खुरपायला काही दुपारपर्यंतच हात लागला आमच्या दोघींचा. काही एक गवत जास्त आहे, थोडीच झाली. आणि मग भुईमुगाचा पाला म्हणलं परत हे होऊन जाईल, भिजून जाईल पाऊस आला तर तो भुईमुगाचा पाला आम्ही गोळा केला. त्याच्यामुळं बाजरीचं काही काम व्यवस्थित अजून खुरापणीला आम्ही म्हणलं तर 2-3 दिवसात कंप्लीट करी. पण आज सणामुळं तर काय महिलांना कुठला बोलावलं बी नाही, काय नाही. उद्या येऊ म्हणले. त्याच्यामुळं आज म्हणलं आपलं काय होईल ते खुरपावं असं चाललेलं आहे. आणि मी काय सांगत होते आणखी, ते सोयाबीनला पाणी देताना ना जरूर काळजी घ्या. दिवसात शक्यतो बरेच जा, दिवसात सुद्धा इतकं दाट असतं ना ते, तर ऐकायला येतं ना कुठं कुठं. तर मी सांगते ना, कधी पण आपण कुणाला म्हणलं तर म्हणतात असं झोपून बरं का, लय त्याच्यात साप बीप इकडं असं ऐकायला आलं, तिकडं असं ऐकायला आलं. आणि एक मुलगी आहे यूट्यूबला, महाराष्ट्र कन्या म्हणून काहीतरी तिची आयडी आहे. कुठली काय मला तिचं प्रॉपर नाव नाही माहीत बरं का, मी तिची व्हिडिओ कायम पाहते. पण ते महाराष्ट्र कन्या तिच्या आयडीचं नाव आहे. आणि मग ते व्हिडिओमध्ये काय कोणी एवढं नाव सांगत नाही, म्हणजे सांगतात एखाद्या, पण आपण काय सगळेच रेग्युलर व्हिडिओ पाहत नाही. त्याच्यामुळे तिचं ना प्रिया काहीतरी नाव आहे माझ्या अंदाज तिचं. आणि कुठली एवढं प्रॉपर सांगता येत नाही. 20-21 वर्षाचीच मुलगी आहे. 1-1.5 वर्षापासून माझ्या अंदाजे व्हिडिओ टाकते यूट्यूबला.
आणि त्या मुलीचे आहे ना, आता मी कधी आला सर्चवर तर व्हिडिओ पाहत असते, पण तिने आता एक 15 दिवस झाले असतील त्या घटनेला. तेव्हा व्हिडिओ म्हणजे मी पाहिला आत्ता व्हिडिओ 15-20 दिवसाच्या आधी, 15 दिवसात झाले असते नाही अंदाजे. तर 20-21 वर्षाची मुलगी आणि तिचे वडील आहे ना एक्सपायर झाले. आणि मग ते मी वाचलं तर मला शॉक बसला. म्हणलं कसं काय गडे, म्हणजे तिचे व्हिडिओमध्ये ना तिचे वडील पण दिसायचे कधी कधी. एकदम कमी वय, 40च्या आसपास वय असेल. आणि मग म्हणलं कसं काय एक्सपायर झाले गडे, आता माणूस पण जरा तरुण वगैरे ते म्हणल्यावर ॲक्सिडेंट झाला का वगैरे काय. तेव्हा मग मी तिचा व्हिडिओ पूर्ण पाहिला. तर तेव्हा तिने सांगितलं, मग आता ती बरंच तिचा चॅनल मोठा होता, लाखोमध्ये सबस्क्रायबर होते तिचे. म्हणल्यावर मग लोक कमेंट करून विचारत असतील तुझ्या वडिलांना काय झालं काय झालं. तर मग तिने सांगितलं की सर्पदंश झाला माझ्या वडिलांना. तेव्हा माझ्या पटकन डोक्यात क्लिक झालं. म्हणलं ह्या सोयाबीनच्या आता ते तिने सांगितलं प्रिन्झर पुढं मोटर चालू करायला गेलं, ते गवत पण असतं जास्त प्रमाणामध्ये या पावसाच्या दिवसामध्ये. आणि मग ते सर्पदंश होऊन तिचे वडील वारले. आता तीच सगळ्यात मोठी मुलगी होती, म्हणजे तिचं वय असेल 20च्या आसपास. आणि छोटे भाऊ आणि ते व्यक्ती होते 40-45 वय असेल त्यांचं. आता सर्पदंश झाल्यानंतर काय ते वयाचा तर काही विषयच नाही, पण काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी. हे सोयाबीनचं पण सुद्धा बरं का, त्याने तिथंच त्याच्यामध्ये जास्त करून हे असतं सर्पाचा हे होतं. तर सगळ्या शेतकरी बांधवांनी आपल्या विशेष सोयाबीनला पाणी देताना काळजी घ्या. शक्यतो जेव्हा पाला मोठा झाल्यावर आता ते पावसाच्या दिवसात पटापट पाला मोठा होतो सोयाबीनचा आणि मग दिसत नाही. पण जितक्या लवकरात लवकर आपण पाणी देऊ ना तर तेवढं आपल्याला चांगलं आहे. म्हणजे जवळ लहान आहे सोयाबीन तोपर्यंत आपल्याला दिसतं आणि मग नंतर दिसत नाही त्याच्यामध्ये, आणि मग हे असे प्रकार घडतात. तर काळजी घेत जा. पाऊस आलेला आहे, मला शेंगा झाकावं लागते. तेव्हा माझं चाललंय झाकू का नको. तर चला बाय बाय. व्हिडिओ पाहत जा आपले आणि चॅनलला सबस्क्राईब करता. बाय.